हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आता आपण आहे ना बेबी मराठीबद्दल बोलणार आहोत. कालचा एपिसोड छान होता, कालचा एपिसोड तर खूपच छान होता. आता सलग 2 दिवस आपल्याला टास्क बघायला भेटत आहेत, त्यामुळे जरा इंटरेस्ट वाढतो आहे. आणि प्लीज टास्क देत जा, कारण का एपिसोडमध्ये असं तर काही नसतं बघायला. सो थोडं बरं वाटतं आहे. चला आता आपण सुरू करूया रिव्ह्यू. शॉर्ट रिव्ह्यू करायचे आपल्याला, मुद्दे घ्यायचे आहेत फक्त. बाकी फुकटची इकडची तिकडची बडबड नको. सो सगळ्यात पहिला तर मी कॅप्टन्सी टास्कपासून सुरू करणार आहे, की जे मिरच्यांचा टास्क ठेवला होता छान होता. पोपट वगैरे घरी आणलेला तो. आणि दुसरी गोष्ट ही की टास्क सगळ्यांनी छान खेळला आहे. याच्यामध्ये डोकं वापरलं आहे संकेत, विशाल, अनुश्री, असे या तिघांनी पण मस्त डोकं वापरलं आहे. आणि मला असं वाटतं की अनुश्री थोडी जास्त स्मार्ट आहे. तिचं माइंड खूप जास्त हे आहे. जशी तिने पहिली मिरची घेतली आणि तिने राखीला आणि सश्याला बाद केलं. तिने पहिलंच ठरवलं होतं, पण त्याच्या 1 दिवस अगोदर ह्या तिघांचा जो प्लॅन झाला होता की आपल्याला वाईल्ड कार्ड मिळून एक ग्रुप बनवायचा, राखी, ससा आणि संकेत. तर जेव्हा संकेतला विचारलं तर संकेतनी पहिला विशालचं नाव नव्हतं घेतलं. तर कुठे ना कुठे असं वाटतं संकेत पण थोडाफार गेम खेळतो आहे आणि खेळायला पण पाहिजे. ऑब्व्हियसली गेमसाठीच गेले तिथे. आणि आता कुठे ना कुठे लोकांचे जे चेहरे आहे ते आता हळूहळू आपल्यासमोर ओपन होत आहेत. तसं टास्कमध्ये आज खूप काही गोष्टी समजल्यात. सो मी असं म्हणेल की आजचा आय ओपनिंग एपिसोड होता. तर अनुश्रीचं पहिलं मी कौतुक का करते हे मी सांगते, कारण का तिला आहे ना गेम लवकर समजला की कोण माझ्या पाठीकला म्हणजे प्लॅनिंग काय आहे. ह्या विशालचं आणि ह्या लोकांचं थोडंफार बोलणं झालं होतं की कोणाला काढायचं कोणाला नाही काढायचं. पण सगळ्यात जास्त जेव्हा मजा कधी आली माहिती आहे का, जेव्हा हे लोक प्लॅन करत होते आणि त्या टायमाला प्रभू तिथेच सोफ्यावर बसला होता. तो इतका शॉर्ट आहे की सोफ्यावर तो बसला आहे हे सुद्धा त्यांना कळलं नाही. सो त्यांनी सगळी प्लॅनिंग ऐकली होती. सो विशालला कळलं की त्यांनी सगळं ऐकलं, म्हणून विशाल त्याच्या मागे गेला आणि त्याने दुसरी पुडी बांधली, नेहमी जसं तो करतो. आणि तो ज्या गोष्टीमध्ये हुशार आहे. सो ते केलं त्यांनी. आणि त्याला चला मी तुला नाही काढणार असं तसं, पण माझ्यावरती गोष्ट आली तर मी तुला काढेल. ओके. आणि अनुश्री पण हेच बोलत होती. आणि विशालचं पण कुठे ना कुठे की ऑडियन्सच्या नजरेमध्ये पण आपल्याला छान दिसायचं आहे, बरोबर आहे. सो जसं आपण बोलतो की आपण जेव्हा समोरच्याशी बोलतो ना, एकमेकांचं ऐकतो, तर आपण जसा विशाल आता मला असं वाटतं की शॅडोमध्ये दिसतोय संकेतच्या, किंवा संकेत विशालच्या शॅडोमध्ये दिसतो असं दिसून येतं आहे. तर मला असं वाटतं असं काही नाही आहे, कारण का दोघंही स्ट्रॉंग आहे आणि दोघांना एक दुसऱ्याची गरज आहे. अच्छा, जेवढे पण टास्क आता आलेत ते असे आलेत की ह्या लोकांची स्ट्रेंथ वापरली गेली आहे, बरोबर आहे. तर मला असं वाटतं ह्यांच्यामध्ये काही खास मैत्री वगैरे नाही आहे. जे आहे ते बोलते, छोटा भाऊ मोठा भाऊ वगैरे ह्या काही गोष्टी नाही आहेत. फक्त ह्या लोकांना आत्ता एक दुसऱ्याची गरज आहे, बाकी काहीही नाही. ना मैत्री ना काय. एवढा कमी याच्यामध्ये ना तो विशाल रोशनचा मित्र बनू शकला नाही. मला नाही वाटत की ऑब्व्हियसली जेव्हा गेमचा वेळ येईल तो हे लोक एक दुसऱ्याला पण उडवणार. तर अनुश्री तर पहिला उडवेल, कारण का ती पहिला पण हे केलं आहे तिने. सो आपल्याला माहिती आहे. तर मग त्याच्यानंतर काय झालं, ह्या लोकांच्या संकेत इथे पण डील केली आहे, तिथे पण डील करून ठेवली आहे. सो असा यांचा गेम 19-20 19-20 19-20 दिसत होता. ह्याच्यावरून आज थोडंफार अंदाज आला. तर नंतर गेम सुरू व्हायच्या पहिला ह्या लोकांची प्लॅनिंग चालू होती.
तर सस्याने अर्धा तासापूर्वी भांडण केलं होतं तन्वीशी. नंतर येऊन विचारतो, मी कोणाला सपोर्ट करणार, तुला काय वाटतं संस्कृती, ती काय बोलणार आहे तुला, जे ती बोलली तुला आणि कोणाला. इतका हसायला आला त्या सीनमध्ये, बाप रे बाप, इतका छान होता तो सीन. इतकी म्हणजे मला एवढा हसायला आला. ती बोलली तुलाच काढणार आणि कोणाला काढणार, तू नकोच आहे आम्हाला. आणि असं पण ती वाईल्ड कार्ड नको ही गोष्ट पहिल्यापासूनच बोलते. आणि कुठे ना कुठे अनुश्रीला पण नकोच आहे वाईल्ड कार्ड, ही पण ते बोलतं. फक्त संकेत तिथे बसला होता, त्यामुळे ती ओपनली ज्या गोष्टी बोलायच्या ते बोलत नव्हती. तर दुसरी गोष्ट, गेम जसा सुरू झाला, ह्या लोकांचे प्लॅटिंग म्हणजे पाठीमागे गोष्टी तर चालूच होते की कोण काय कोण काय. तर ह्या लोकांचं एवढं फिक्स होतं की, पण यावेळेस राखीला कॅप्टन बनायचं होतं. मला काही समजत नाही. मला कधी बोलते मला बनायचं नाही, मला नंतर बोलते मला बनायचं आहे. काही समजतच नाही तिचा गेम. नंतर मग पहिली मिरची अनुश्रीने उचलली. अनुश्रीने सस्याला आणि राखीला बात केला. राखीला जाम राग आला आहे. आणि त्याच्यानंतरची मिरची तुम्ही बरोबर जाऊन बघा, संकेतनी काहीही एफर्ट टाकले नाही, तर त्याला अनुश्रीला काढायचं होतं. शुअर, एकदम मी सांगते, हे विशालचं त्याच्यामध्ये डील झालंच होतं पहिल्यापासून की अनुश्रीला काढायचं आहे. या दोघांमधूनच एक जणाला कॅप्टन बनायचं होतं आणि लोक प्रभूला तर काढणारच होते. सो हे लोकांचं पहिल्यापासून हे सगळं फिक्स होतं. तो उभा असताना टास्क मास्टर आहे तो, ऑब्व्हियसली तिला संशय का आला, कारण का हा कोणत्या टास्कमध्ये हरत नाही, ह्याच्या हातातून मिरची कशी ती घेऊन जाऊ शकते. तर मिरची जशी तिच्या हातात लागली आणि दीपालीनी पण तिला थोडी चावी भरली होती. आणि मग नंतर त्याने काढलं. नंतर हिनी अनुश्रीला काढलं. अनुश्रीला तर बाप रे बाप भयंकर राग आला होता. आणि सस्याने तर जाम बोललं की तू घरी जाशील, तू जा तू जा तू जा, इतकं बोलत होती. बाप रे बाप, ती फक्त बोलते. आणि त्याच्यानंतर मी विशालला तर असं नाही करणार, तसं नाही करणार, हे नाही करणार. आणि नंतर बोलते तू मला का काढतोस. आणि ही लोक सगळेच एक दुसऱ्यासोबत गेम खेळत. तो पहिला बिग बॉस असायचा ना, तसा बिग बॉस नाही आहे हा, तर तशी अपेक्षा पण ठेवू नका. ते झालं. त्याच्यानंतर लास्ट झटापटीमध्ये राखी आणि अनुश्रीमध्ये राखीचा पण हात होता, अनुश्रीचा पण हात होता. ओके, दोघांच्या हातामध्ये आला, पण तिने खेचला, अनुश्रीने खेचला आणि त्यांनी विशालला दिला. राखीच्या हातात आला असता राखीने गेम पलटला असता, कारण का विशालला माहिती आहे ती डोक्याने हे आहे, ती वेगळं. आणि एक दिवस पहिला त्यांची डील पण झाली होती, बहुतेक ती संकेतला तिने कॅप्टन केलं असतं. सो नंतर मग अनुश्रीला भेटला. अनुश्रीने तर विशालला कॅप्टन करायचं होतं, ते तर फिक्स होतं. अनुश्रीने याच्यामध्ये स्वतःची हे पण दाखवली आणि तिथे बोलता बोलता हे पण बोललं की दोघांची डील झाली होती, मिरचीची, संकेत आणि सस्याची. तर मला असं वाटतं की तिला हा अंदाजा पहिला आला म्हणून ती, नाही तर अशी पण ती विशाललाच करणार होती. तर एवढं काय हे नाही, ते माहितीच होतं, पण तिला ही गोष्ट काढायची होती. पण संकेतला खूप राग आला. संकेतनी डायरेक्ट जाऊन विशालला हे केलं, कारण का त्याच्यामध्ये पण मतभेद झाले. कारण का तिला बरोबर, ॲक्च्युली ती खूप खेळण्यामध्ये ना हुशार आहे. मी सांगू तर ती मास्टर माइंड आहे, तिचं दिमाग खूप यूज करते. आणि ह्याच्यामध्ये एक प्रभूच्या वेळेस मला थोडंसं वाईट वाटलं की तो असा बोलत होता की प्लीज मला कॅप्टन कर, मी भीक मागतो. बघ, हे सगळं करायची ना काही गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं की तन्वी एवढा बोलते, माझा भाऊ आहे, जर तो बोलतो समोर डील तर करून बघ ना, करून बघ. नंतर तू त्यालाच कॅप्टन बनवायला निघालीच होतीस ना, त्यापेक्षा तू डील केली असतीस. अगर तो त्याच्या शब्दावरून फिरला असता तर तो खराब दिसला असता ना, तू तर चांगलीच दिसली असतीस. पण मला असं वाटतं की तिला डील केली पाहिजे होती. बाकी सगळेजण पण तिला बोलत होते, मग तिला राग पण आला त्या गोष्टीचा. आणि प्रभूसाठी सिरियसली खूप खराब वाटलं. पण आता काय करणार, त्याला कोणी सपोर्ट करणार. एक तन्वीकडे चान्स होता, पण ती बोलते मी माझ्या दुश्मनाशी पण, माझा दुश्मन आहे, मी त्याच्याशी कधीच डील करणार नाही. ठीक आहे, जाऊ दे. बट कसं असतं ना, मग तू त्या दुश्मनाला कॅप्टन पण तर बनवायला निघालीच होती ना तन्वी. सो
मला ही गोष्ट पटलेली नाही तन्वीची, आणि तन्वीला थोडा एफर्ट टाकायला पाहिजे होतं. नाही तो झाला असता. मला असं वाटतं तो विशाल आहे ना शब्दावरून फिरला नसता. मी जोपर्यंत आत्तापर्यंत आपण त्याचा प्रवास बघतो तो शब्दावरून नाही फिरला आहे. तर मला वाटतं तरी केलं असतं. पण यावेळेस तन्वी थोडी हे झाली. तिला बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आज भाऊचा धक्का आहे, बघूया काय होतं, कुणाच्या साईडने निकाल लागतो. आणि सगळ्यात थोडा इमोशनल झाला विशाल, हे ते. आणि तो आतमध्येच अलग ही गोष्ट बोलत होता की बघ, मी माझ्याशी डील केली असती तर मी प्रभूला केलं असतं. तर मे बी हे होऊ शकलं असतं, पण हे झालं नाही. त्याच्यानंतर विशाल झाला कॅप्टन. थोडं नाटक केलं, थोडं रडारड केली. त्याच्याबद्दल काय बोलायचं आता आपण. सागर खूप बाहेरून बोलत होते, बघ आत्ता हे नको करू, ते नको करू, कारण का त्याला त्याचाच टीम मेंबर कॅप्टन म्हणून हवा होता ऑब्व्हियसली. ते तर, आणि संकेतचं आणि त्याचं पण बोलणं झालं होतं ते आपल्या लास्टला समजलं. आणि लास्टला जो मस्त आज गुढीपाडवाचा एपिसोड झाला, ते सगळे छान नटले होते, सगळे खूप सुंदर दिसत होते. तन्वी पण खूप सुंदर दिसत होती, रेवा, अनुश्री, सगळेच, रे दीपाली, सगळे सुंदर दिसत होते आणि खूप छान पण वाटत होतं. मग एंडिंगला आपल्याला दाखवलं गेलं की विशालने बोललं की मी अगर संकेतला परत इम्युनिटी देतो तर मी माझी इम्युनिटी त्याला देतो परत अगर हे केलं तर. ह्याच्यावरून आपल्याला ही गोष्ट कळते की हे लोकंसुद्धा एक दुसऱ्याचा वापर करतात. आणि सेम तेच अनुश्रीने सांगितलं की तन्वीलासुद्धा अगर प्रभूला पुढे घेऊन जायचं नव्हतं म्हणून तिने त्याला त्याच्यासाठी डील केली नाही. कुठे ना कुठे मला बरोबर पण वाटतं, कारण का आता सगळे आपला गेम खेळणार आहेत. तर मग ते भाऊ आहे, मुलगा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मग अडवून नका चालू ना. कोण कुणाचं काय लागतं हे, पण ह्या गोष्टी करायचीच कशाला. नंतर मग या गोष्टी आपल्याच ह्याच्याशी अंगाशी येतात ना, की भाऊ म्हणलं हेल्प नाही केली. कारण गेममध्ये ट्रॉफी कुणा एकालाच मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला प्लीज सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आवडलं तर. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.